मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे पाटील आज आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीची युवा फळी जी आहे शक्ती प्रदर्शनात उतरलेली आहे. आदित्य ठाकरे असतील, त्याचबरोबर रोहित पवार असतील, ते आज नामांकन अर्ज संजोग वागेरेंसाठी दाखल करणार आहेत. आपल्यासोबत स्वतः रोहित पवार आहेत. रोहित दादा, काय सांगाल? हा जो मावळचा गड होता तो शिवसेनेकडे होता, पण आपण पाहिलं मधलं जे राजकारण झालं होतं त्याच्यात श्रीरंग आप्पा जे आहेत ते महायुती बरोबर गेले. पुन्हा एकदा आव्हान आहे महाविकास आघाडीकडे, जो गेलेला गड आहे तो परत आणण्यासाठी. कसं पाहते आजच्या निवडणूक? आता डुप्लिकेट शिवसेनेपेक्षा उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी जी ओरिजिनल शिवसेना आहे, ज्याचं चिन्ह मशाल आहे, त्यांच्याकडेच हा गड राहील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. आणि संजोगभाऊ वागेरे इथून खासदार झालेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं. संजोग वागेरे पाटील हे आधी राष्ट्रवादीत होते, म्हणजे अजित पवारांचे कट्टर समर्थक होते, पण जेव्हापासून शहरातली निम्मी राष्ट्रवादी जी आहे ती अजितदादांबरोबर गेल्यापासून आपण पाहू शकतो की कुठेतरी खतखत आहे त्यांच्या मनात. कारण पार्थ पवारचा मागच्या वेळेस मोठा पराभव झाला होता, कुठेतरी जिवारी लागला होता. अशी चर्चा आहे दबक्या आवाजात की अजित पवार गटाचे कार्यकर्ते छुपा पाठिंबा देत आहेत संजोग वागेरे पाटीलला. नाही, मला माहित नाही ते. शेवटी कसं असतं की आता मी सुद्धा पारचा प्रचार करण्यासाठी आलो होतो, दादा सुद्धा आले होते. दादांनी एक त्या काळामध्ये आपण जर बघितलं तर भाजपच्या विरोधात टीका केली होती आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं ते इलेक्शन झालं होतं. आता इलेक्शन मध्ये पार्थला 2.5-3 लाखाली पराभव हा स्वीकारावा लागला. त्या गोष्टी कुणीच विसरलेल्या नाही आणि आम्ही तो विचार पण बदललेला नाही. त्यावेळेस आम्ही भारनेंच्या विरोधातच प्रचार केला होता, आता सुद्धा भारनेंच्या विरोधातच प्रचार करायला आलेलो आहोत. आता दादा काल तिथं फॉर्म भारनेंचा भरण्यासाठी आले होते. आता हे कसं काय होतंय मला सांगता येणार नाही. म्हणजे साहेबांना वडीलधारी तुम्ही समजता, त्यांना तुम्ही सोडता, भाजप बरोबर जाता आणि तुमच्या मुलाचा पराजय ज्या व्यक्तीने केला त्यांचा तुम्ही फॉर्म भरता. आणि मग पूर्वी जे तुम्ही एकामेकाच्या विरोधात बोलत होता ते विसरलात का? मग ते विसरले असले तरी कदाचित कार्यकर्ते विसरणार नाही असं मला वाटतं. पार्थ पवारांचा विषय निघालाय, पाहू शकतो की आताच पार्थ पवारांना नुकतंच जे आहे Y+ सिक्युरिटी देण्यात आली राज्य सरकारकडून. कसं पाहते? कारण पार्थ पवार कुठल्याही शासकीय पदावर नाही सध्या, पण अशा पद्धतीने सिक्युरिटी देणं कितपत योग्य आहे? मोठ्या नेत्यांचे पुत्र आहेत आणि सागर बंगला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब नेहमी नेत्यांच्या मुलाला, आमदारांना, नेत्यांना सिक्युरिटी देताना आपण बघतो. सामान्य लोक जिथे कुठे अडचणीत असतात त्या बाबतीत ते काही लक्ष देत नाहीत. त्याच्यामध्ये कोयता गँग, अजून इतर मर्डर असतील, महिलांवरचे अत्याचार वाढत चालले, त्या बाबतीत तुम्ही दुर्लक्ष करून एका नेत्याच्या मुलाला सिक्युरिटी देत असाल तर देत असताना अजून 2 रणगाडे वाढवायला काय हरकत नाही असं मला वाटतं. बारामती लोकसभेत जर आपण पाहिलं तर सुप्रियाताईंचं जे चिन्ह आहे, म्हणजे राष्ट्रवादीचं शरद पवार गटाचं चिन्ह, तुतारी वाजवणारा माणूस, कुठेतरी असं बोललं जातंय की ताकद कमी करण्यासाठी कुठल्या तरी एका अपक्ष उमेदवाराला तेच तुतारी चिन्ह देण्यात आलंय, कुठेतरी कन्फ्युजन वाढवण्याचं काम सुरू आहे असा आरोप होतोय. काय सांगाल? अजितदादांच्या पक्षाने भाजपचे काही महागडे कन्सल्टंट घेतलेले आहेत आणि त्यांच्या डोक्यातून ही रणनीती बाहेर आलेली आहे. किती काय केलं तरी लोक त्याकडे दुर्लक्ष करून सुप्रियाताईंचं जे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे आणि सुप्रियाताईंचं नाव आहे, त्याच्या पुढेच बटन दाबून सुप्रियाताईंना 3-3.5 लाखांनी निवडून देतील. संजोग वागेरे बद्दल काय वाटतंय? त्यांचं यावेळेस काय असेल? जसं तुम्ही विश्वास व्यक्त केला की तेच यावेळेस खासदार होतील, शिवसेनेकडे परत त्यांचं गड येईल, काय वाटतं त्यांचं लीड किती असेल यावेळेस? नाही, पिंपरी चिंचवडकडनं त्यांना लीड मिळेल, मावळकडनं लीड नक्कीच मिळेल. त्याच्याचबरोबर खालच्या भागातून तर कमीत कमी 1,20,000 ते 1,80,000 2 लाख पर्यंत त्यांची लीड राहील असं काही सर्वे सांगत आहेत. आणि सरकारने जो सर्वे केला, नाही तर जो IBचा रिपोर्ट असतो म्हणजे जो केंद्र सरकारचा असतो त्याच्यामध्ये त्यांना कमीत कमी लीड ही 1 लाखाची असेल असं दिसतंय. खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत आमदार रोहित पवार होते. आपण जर पाहिलं तर आज संजोग वागेरे पाटील आपला महाविकास आघाडीकडून नामांकन अर्ज भरणार आहेत आणि आपण एकंदरीत पाहिलं तर आदित्य ठाकरे असतील, रोहित पवार, महाविकास आघाडीची संपूर्ण युवा फळी जी आहे संजोग वागेरेंसाठी मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मानदा शिवराजसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, मावळ.